हाय फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या घराचा सेकंड पार्ट, जो घरातला आतला भाग आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बाहेरचा भाग बघितलाय, आतला भाग बघितला नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून आपण थोडा कट केला आणि सेकंड पार्ट त्याचा घेतोय आपण. तर आजचा व्हिडिओ आतला आहे, तर तुम्ही बघा तो घर कसं आहे, काय छोटंसं घर आहे पण मस्त आहे, मला आवडतं, छान आहे. तर तुम्हाला पण कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही. चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. इकडे थोडंसं पेस नाही भेटत आपल्याला चप्पल वगैरे काढायला, म्हणून आपण इकडे जिन्याजवळ काढत असतो इकडे. तर हे आहे आपलं. आणि इकडे एकदम जवळच कॅमेरा तुम्हाला दिसत असेल, आपल्या घराच्या एकदम जवळच मी आता केलाय. तर घरात एंट्री करते. हा एक सोफा आहे मोठा एल साईजचा. त्याच्यानंतर सुरुवातीला एंटर केल्यावरच इकडे प्रतिमा तुम्हाला दिसतात. रघुवीर समर्थांची लाईट बघतात आमच्याकडे. आई आणि पप्पा ते बैठकीला जातात. त्याच्यानंतर समोरच मोठी खिडकी आहे, अशी लाईट लावते. हे बघा, रिफ्लेक्शन उलट्या साईडने. आणि एक हे प्रत्येक फ्लॅटमध्ये असा एक फोन तुम्हाला दिसेल. जे कुणी आपल्याकडे गेस्ट वगैरे आलं ना, तर खाली वॉचमॅन डायरेक्ट कॉल करतो आपल्या कन्फर्म करण्यासाठी किंवा काही सांगण्यासाठी, त्यांना काही सांगायचं असेल तर. किंवा आपण दुसऱ्या फ्लॅटमध्ये पण कॉल करू शकतो. तर इकडे प्रत्येकाच्या घरी असं कनेक्शन आहे. त्यानंतर इकडे आमची प्रतिमा, हे हॉलचा एंट्रन्स आहे. आणि हे छोटेशी इकडे कपाटे, खाली कपाटीच्या वरतीच टीव्ही आहे, बघू शकतात. हे महाराज. आणि ही जी मूर्ती आहे ही माझ्या लग्नात आलेली, मला गिफ्ट म्हणून. हे स्टॅन्ड वगैरे. घर लहान आहे पण मस्त आहे. इकडे ही विंडो आहे, बाल्कनी. इकडे आहे ते बसले. चिकू विचारत होता माऊ कुठे गेली. कधी? शॉपला सकाळी का? हो. कितवं घरात आले ताई तुम्ही आतापर्यंत? तिसरं असेल ना. एक वेळ साडीत राहिले इकडे, आणि हे तिसरं असेल. कुठल्या घरात जास्त मन रमतं? इकडे का इकडे का इथे? इथं पण रमतं. सर्वच चांगलं, सर्व चांगले, परिस्थिती अनुसार सगळे चांगले. चला किचन दाखवते. इकडे एक टॉयलेट बाथरूम आहे, अटॅच आहे दोन्ही पण. आणि वरती सगळे जे पाण्याची टाकी वगैरे, इन्व्हर्टर वगैरे जे काही असेल तुम्हाला बसवायचं ते सगळं इकडे. आणि हा एक बेसिंगचा थोडासा एरिया त्यांनी काढलाय. आणि हे फर्निचर आम्ही केलंय, जे करून आपण तिथे खाली जे काही लागणारे असतात सामान वगैरे ठेवू शकतो. साबण असेल, जे काही लागणारे रोजचे निरमा पावडर वगैरे. आणि एक फ्रीज आहे, जे आमच्या हाईट पेक्षा पण उंच आहे. इकडे किचन आहे. किचन थोडं छोटं आहे पण ठीक आहे, काही हरकत नाही, कारण की इकडे फ्लॅट सिस्टीम मध्ये असं असतं. इकडे बोलून घेतलं की किचनचं थोडंसं, म्हणजे इकडे स्टोरेज वगैरे होऊन जातं, मोठे मोठे भांडे वगैरे होऊन जातात. त्याच्यानंतर इकडे आमच्यावाले थोडे भांडे होऊन जातात, ते बरण्या वगैरे छोट्या छोट्या डिस्प्ले तुम्ही बघू शकता. आणि ही जी पट्टी आहे, तुम्ही म्हणजे फ्रीज मध्ये न ठेवता आपण इकडे जे स्टोर ठेवू शकतो सामान, जे काही भाजी असेल, दूध असेल, जे आपण 1 किंवा 2 दिवसासाठी इकडे ठेवू शकतो, ते सामान मी इकडे वरती ठेवतो. बाकी पाण्याचं स्टोरेज वगैरे पण इकडे करतो आम्ही. तसं पाणी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाइम येतं पिण्याचं पाणी इकडे. आणि वापरण्याचं पाणी 24 hours आहे. गॅस शेगडी वगैरे. त्याच्यानंतर समोरच आमचं छोटंसं देवघर आहे. बैठकीला जातात. लग्नाआधी हे दोन्ही भाऊ पण जात होते,
पण आता त्याच्यानंतर जॉब वगैरे लागला काय लागला तर नाही जमत. आणि इकडे हे आईन त्यांनी केशरी कलरची होळणी लावून ठेवली आहे. त्याचं रिझन म्हणजे इथे आम्ही भरपूर वेळेस झाडं लावले, तुळशी वगैरे लावलं, सगळं लावलं, पण आहे ना ऊन एवढं येतं ना इकडनं ह्या साईडने, तर डायरेक्ट सगळं जळतं, डायरेक्ट सगळं. त्या साईडने आईन त्यांनी ना हे लावून ठेवलंय केशरी कलरची होळणी. इकडे दिवाळीची लाइटिंग वगैरे चालू. आणि हा एक आहे वॉशिंग मशीन. हा जुना वॉशिंग मशीन आहे. एक नवा वॉशिंग मशीन आहे, तो नव्या घरी लावलाय आम्ही. 2 घर असल्यामुळे 2 घरात सगळ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात आम्हाला. हा आहे आता बेडरूम. हे इकडे कपाट आहे जे तुम्ही व्हिडिओ मध्ये वगैरे बघत असणार. इकडे पण एक टॉयलेट बाथरूम आहे एक्स्ट्रा. इकडे पण एक स्टोरेज त्यांनी दिलंय. तुम्ही एक्स्ट्राचं सामान काही पण इकडे स्टोर करून ठेवू शकतात. टाकीच्या वेळेस हा एक एक्स्ट्रा आहे टॉयलेट बाथरूम. त्याच्यानंतर इथे जवळच कपाट आहे, बेड आहे. छोटासा टेबल आहे जो मीच मागवला होता ऑनलाईन, की शॉपचे जे काही व्हिडिओ वगैरे, मी अजून एक यूट्यूब चॅनल आहे आपलंवालं, त्यात मी शॉपचे प्रोडक्ट्स वगैरे रिव्ह्यू करत असते. तर त्या रिव्ह्यूसाठी मला हा टेबल पाहिजे होता, तर हा मी ॲमेझॉनवरून मागवला होता. त्याच्यानंतर हा एक पिंजरा आहे, ज्या पिंजऱ्यात आपण एक दिवशी पोपट ठेवला होता, पण त्यानंतर सोडला. त्यानंतर काहीच नाही. इकडे खाली आहे. आणि हे कपडे टाकायला एक गॅलरी वगैरे इकडे पण एक आहे. आणि हे तुम्हाला जी जाडी दिसते ना समोर सगळी, ती यासाठी लावली आहे की इकडे कबूतर खूप आहेत. आणि कबुतरांमुळे ना सगळं इथला खालचा जो भाग असतो ना, खालचा पूर्ण जागा, फरशी वगैरे सगळी खराब होते. आणि खिडकी जर समजा कधी ओपन राहिली तर ते घरात सुद्धा एंट्री करतात. घेतलेली आहे एक हॉलच्या गॅलरीत आणि किचन बेडरूमच्या गॅलरीत लावली ही साडी. दोघी ठिकाणी. किचनच्या गॅलरीत नाही लावली आम्ही, कारण की ना थोडंसं असं जाडीमुळे ना थोडं पाहिजे तसं एवढं डिस्प्ले दिसत नाही बाहेरचा. आता बघा तुम्ही किती मध्ये मध्ये जाडी येते, पण हे जर किचन मधून बघितलं ना तर खूप सुंदर दिसतं, मस्त. तिकडे तुम्ही बघू शकता हे पूर्ण कल्याण शहर आहे. मला किचनच्या गॅलरीतनं दाखवते मी व्यवस्थित. हा हे बघा, तर हे आहे पूर्ण कल्याण शहर आहे. तर इथून व्ह्यू इतकं छान आणि मस्त वाटतं ना, सकाळी मॉर्निंगला तर खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. आपण म्हणतो ना की गावाकडे राहिल्यावरती गावाचं जे वातावरण असतं नॅचरल आहे, ऊन आहे, हवा आहे, असं दमट वातावरण नसतं. पण इकडे पण तसंच आहे. म्हणजे मला वाटतच नाही की मी शहरात आहे, आणि कधी कधी असं वाटतच नाही की मी खेळत आहे. इकडे ग्राउंड पण आहे घराच्या पाठीमागे. इकडे क्रिकेट मॅचेस वगैरे होत असतात. दाखवते तुम्हाला. बघा, हाफ ग्राउंड दिसतंय आपल्या घरापर्यंत. इकडे मुलं वगैरे खेळतायत. हाफ पेक्षा डबलचा ग्राउंडचा भाग अजून तिकडे आहे. एक दिवशी आपण तिकडे पण जाऊन तो व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवते. खूप छान मस्त वातावरण आहे. मला खूप आवडतं इकडे बसायला. तसं किचनच्या गॅलरीत जसं व्ह्यू दिसतो ना, तसा व्ह्यू याच्यात नाही दिसत बेडरूमच्या गॅलरीत आणि हॉलच्या गॅलरीत. त्याचं रिझन म्हणजे ती जाडीमध्ये येते. इथे नाही लावली आम्ही ती जाडी, इथे राहू दिली थोडा डिस्प्ले वगैरे चांगलं बघण्यासाठी. ती जाडी जर आम्ही नाही लावली असती ना तर पूर्ण कबूतर हे घरात सुद्धा येत होते आमचेवाले. इकडे अजून एक बिल्डिंग बनवायचं चाललंय काम, बघू शकता तिकडे. हे आपण गेट बघितलं ना खाली, एंट्रीचं गेट. हे खाली पूर्ण शॉप आहे का. तर आई ते ओपन करताय. आपल्याकडे कशी पद्धत असते गावाकडे की आपण भाऊबीजला
भाऊला ओळल्यावर खूप पैसे टाकतो. तसं इकडे पण पद्धत आहे गावाकडची, इथल्या प्रॉपरची गावाकडची लोक आहेत. तर भाऊ तर पैसे टाकतोच, म्हणजे तो गिफ्ट देतोच बहिणीला, पण बहिणी सुद्धा भावाला काहीतरी गिफ्ट देत असते. तर हे आमच्या आत्यांनी पप्पा त्यांना दिलेलं गिफ्ट आहे, माहिती नाही काय आहे, तेच ओपन करतोय आता आई. बहुतेक पाण्याचा जार आहे. छान आहे छान. छान आहे ना, पाण्याचा जार आहे ना. चांगलं आहे, मला शॉपला घेऊन जायला आता. हो मस्त आहे. हा. छान आहे. याला ओपन करा आई. पाच 1 लिटर पाणी मागेल ना वाटतं. हो मस्त आहे. छान मस्त आहे. काही सांगायचंय का त्यांना? छान आहे म्हणा. दिवाळी भेट. असेच मोठे मोठे भांडे देत जावा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय.